जय शिवराय युट्यूबवासी. फ्लॉगर तेजूच्या या चॅनलमध्ये गडकोट मोहिमेमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत. मागच्या काही व्हिडिओमधून तुम्ही पाहतच असाल की आपली विजयदुर्गवरील सफर चालू आहे. विजयदुर्ग आपण फिरत आहोत, एक्सप्लोर करत आहोत. तर या विजयदुर्गावरती मला असे खूप काही पॉइंट मिळाले ज्याच्यामध्ये खूप अशी सविस्तर माहिती सांगितल्यावरती माहिती सांगण्यासारखे पॉइंट होते. त्यातलाच हा एक पॉइंट म्हणजे आता मी उभी आहे ते महादरवाजापाशी. महादरवाजाला जोडून आहे तिकडे घोड्यांची पागा, जिकडे राजसदर वगैरे आहे त्या साईडला आपल्याला आतमध्ये गेल्यावरती कळेलच. आणि या साईडला लेफ्ट साईडला आहे खलबतखाना किंवा मसलतखाना असंही बोलायचे. तर त्या तिघांचं एकत्र कनेक्शन काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. तर मग चला जराही वेळ न होता सुरुवात करूयात आपल्या ह्या आजच्या ऐतिहासिक अशा व्हिडिओला. तर प्रवेशद्वारामधून आपल्याला आत प्रवेश करायचा आहे, पण त्याआधी बघा इथे तुम्हाला वरती बघा दोन्ही बाजूला काही छेद किंवा गॅप बघायला मिळतात. त्याला जंग्या असं बोलतात. जंग्या आणि फांजा असे दोन प्रकार असतात त्याचे. तर त्यातला बघा हा एक प्रकार आहे जंग्या. तर हा प्रवेशद्वार आहे जो गायमुख पद्धतीचा आहे. समजा अशी वेळ आली की शत्रूने आक्रमण केलं, प्रत्येक गड किल्ल्यावरती आपल्याला ते पाहायला मिळतं. तर त्यातून उकळतं तेल असेल, गरम पाणी असेल किंवा बंदुकीचा बाणाच्या निशाणाने इथपर्यंत आलेल्या शत्रूला जागीच ठार करायचं, त्याला इथून पुढे येऊ द्यायचं नाही. या गोष्टीसाठी या छिद्रांचा वापर केला जायचा किंवा या जंग्यांचा वापर केला जायचा. त्या आपल्याला वरती गेल्यानंतर आहे ना खूप अशा जवळून पाहायला मिळणार आहेत आणि कशा प्रकारे शत्रूवरती आक्रमण होऊ शकतं हे आपल्याला तिथून पाहायला मिळेल. तर आपण आता आतमध्ये एंटर होऊयात. इथे बघा दोन्ही बाजूला पहारेकरांसाठी देवड्या असतात, ज्या आपल्या प्रत्येक गड किल्ल्यावरती पाहायला मिळतातच. आरामासाठीच्या खोल्या. तर बघा इथून आपण आतमध्ये एंटर केलोय. हे त्यावेळेचे दोन दगड आहेत बोटला बांधून ठेवण्यासाठी. जसं आपण एखाद्या खेळाचा वापर करतो त्याचप्रमाणे काम ह्या दगडाचं असे होतं. कदाचित ते बाहेरचे आतमध्ये ठेवले. तर इथे बघा आपण जर लेफ्ट साईडला पाहिलं तर इकडे आपल्याला पाहायला मिळते घोड्यांची पागा. इथे समोर राजसदर आहे, तिकडे घोड्यांची पागा आहे. आणि जर इथून आपण पाहिलं तर या साईडला राईट साईडला आपल्याला खलबतखाना, मसलतखाना असंही बोलायचे. तर तो खलबतखाना. तर या तिघांचं कनेक्शन नेमकं काय किंवा महाप्रवेशद्वारापाशी, महादरवाजापाशी या दोन गोष्टी जवळ का, त्याच्या मागची काय कारण होती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घ्यायचे. चला मग आपण तिथे जाऊन बघूया. तर असा आहे हा खलबतखाना. खलबतखान्यामध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा ही वास्तू पूर्ण पॅक असते. तर आता मी जे बोलते ते मलाच असे 10 वेळा ऐकायला येतंय, कारण तो आवाज पूर्ण घुमतो इथे. तर एक गोष्ट सांगायची म्हणजे बघा आपल्याला खलबतखान्यामध्ये एंटर केल्यावर ते दोन्ही बाजूला छोटे छोटे दरवाजे दिसत आहेत. दरवाजेच म्हणता येईल खरं तर याला. तर ते कशासाठी याचा एक छोटासा अंदाज आपण लावू शकतो. तर यासाठी खलबतखाना म्हणजे गुप्त ठिकाण, जिथे मसलती व्हायच्या, ज्या गुप्त मसलती किंवा पुढचे धोरण ठरवायचे कसे त्याच ठिकाण. तर इथून समजा आतमध्ये एंटर करताना 10-12 आपले ज्या लोकांसोबत आपल्याला मसलत करायचं आहे ते लोक आले, सरदार लोक आले. तर जाताना सगळेच्या सगळे याच दरवाजातून बाहेर जातील असं नाही. तर त्यांच्यासाठी जाण्याचे अनेक वाटा असायच्या आतमध्ये. त्यातल्याच ह्या 2 वाटा आपण म्हणू शकतो
हे बघा, समजा आतून इथून येताना दहा लोक आली, जाताना 2 लोक इकडून जातील, 2 लोक तिकडून जातील, काही ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने परत जातील, अशा प्रकारचे. जेणेकरून आतमध्ये काय मसलत चालली आणि ती कोणाकोणासोबत चालले, कोण तिथे हजेरी लावली होती कोणाची किंवा कोण उपस्थित होतं, या सगळ्या गोष्टी गुप्त राहाव्यात यासाठी. तर अशा प्रकारे हा खलबतखाना आहे आणि आपल्याला आता इथून घोड्यांची पागा पाहायला जायची. आपण तिथून खलबतखाना पाहिला, तर आता आपण थेट चाललोय घोड्यांच्या पागेकडे. इथे ही राजसदर आहे, ती आपल्याला पाहायचीच आहे. आता आपण घोड्यांची पागा म्हणजे जिथे घोडे बांधले जायचे, जिथे घोडे ठेवले जायचे, ते ठिकाण जाऊन बघूयात. हे बघ, आणि प्रत्येक ठिकाणी दगडावरती किंवा एखाद्या पाठीवरती आपल्याला लिहिलेलं दिसतं की ती जागा कोणती. जसं इथे लिहिलंय की घोड्यांची पागा. तर ही आहे लांब लचक प्रशस्त अशी घोड्यांची पागा, जिथे घोडे ठेवले जायचे. इथे प्रत्येक थोड्या थोड्या अंतरानंतर आपल्याला इथे बघा असे हे गॅप दिसत आहेत. कदाचित बांबूच्या सहाय्याने किंवा लाकडाच्या सहाय्याने इथे काही खांब होत असतील किंवा घोडे अडकवण्यासाठी, घोडे लावण्यासाठीच्या काही जागा असतील. हे बघा, तर आपण सुरुवातीला खलबतखाना पाहून घेतला, त्यानंतर आपण आलो घोड्याच्या पाग्यापर्यंत. मग महादरवाजा, त्यानंतर खलबतखाना आणि त्यानंतर घोड्याची पागा. तर सुरुवातीला जे मी बोलले की ह्या तिन्ही गोष्टीचं कनेक्शन नेमकं काय होतं आणि या तिन्ही गोष्टी आजूबाजूला असण्याचे कारण काय होती, तर तीच आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायची तिथे. कारण आपण त्या गोष्टी सविस्तरपणे पाहिल्या आहेत तिथे जाऊन. तिथून सुरुवात आपण केल्यापासून आता ह्या घोड्याच्या पाग्यामधून बाहेर येईपर्यंत. तर त्याचे कारण बघा, ज्यावेळी समजा शत्रूचं आक्रमण होण्याचे चाहूल लागले असेल किंवा अशा अनेक काही गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला आपली धोरणं चेंज करायची आहेत, पुढे आपली धोरणं काही ठरवायची आहेत, तर ती ठरवण्यासाठी वेगवेगळे सरदार, आपल्याशी कनेक्टेड असणारे सरदार, इतरत्र नाही. तर ते सरदार इथपर्यंत ज्यावेळी यायचे, तर त्या लोकांना चर्चा करण्यासाठी एक ठिकाण म्हणजे तो खलबतखाना असायचा. तर मग ते जेव्हा इथे आतमध्ये एंटर करणार तेव्हा ते घोड्यावरून येणार नक्कीच, किंवा काही बोटीच्या सहाय्याने. तर ज्यावेळी ते आतमध्ये एंटर करणार त्यावेळी त्यांना घोड्याला ठेवण्यासाठी जागा लागायची. मग जर ते ठिकाण खूप आतमध्ये असेल किंवा लांब असेल, तर ते सरदार किंवा ते लोक आपला पूर्ण किल्ला फिरून घेणार, किल्ल्यापर्यंत पोहोचणार आणि त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो. जरी ते आपले लोक असतील, आपले सरदार असतील, तरीही कोणत्या वेळी कोण फितूर होईल, फितूर हा शब्द खूप मोठा झाला, कोणत्या वेळी कोण माघार घेईल किंवा कोणत्या वेळी कोण उलटेल आपल्यावरती सांगता येऊ शकत नव्हतं त्यावेळी. आणि आताची परिस्थिती तीच आहे अगदी. तर त्यावेळी जेव्हा ते लोक यायचे तेव्हा अगदी जवळच इथे त्यांना घोडा ठेवण्यासाठी आपण एक थोडक्यात बोलतो की पार्किंग, त्या प्रकारे घोड्यांची पार्किंग व्हायची इथे. आणि त्यानंतर इथे ते लोक मसलत करायला जायचे, त्यांची पुढची धोरणं ठरवायचे. आणि त्या खलबतखान्यावरून बघा आपल्याला 3 दरवाजे दिसले होते की ते तिन्ही ठिकाणाहून बाहेर पडू शकतात. तर ते सगळं ठरवल्यानंतर त्या लोकांना बाहेर इथूनच पडून जायला मिळायचं. म्हणजे जी धोरणं ठरवलेत किंवा ज्या गोष्टी ठरवल्यात अंमलात आणण्यासाठी, तर त्या गोष्टी फिक्स केल्यानंतर जर इतरत्र कुठे फिरता येण्यासारखं त्यांना नव्हतं, कारण घोडे इथेच आहेत, मसलत करण्याची जागा इथेच आहेत, महादरवाजा इथेच आहे. त्यामुळे त्यांना किल्ल्यामधल्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या तरी इच्छा असेल किंवा काही असं असेल की मला किल्ला फिरायचा आहे, किल्ल्यामधलं काही बघायचंय, तर त्यांना ते शक्य नव्हतं. कारण जर तुमच्या सगळ्याच गोष्टी सोयीनुसार इथे जवळ आहेत तर तुम्हाला आतमध्ये फिरायची गरज नाही. आणि त्याचं मुख्य कारण हे असं होतं की किल्ल्यामध्ये काही गुपित किंवा काही अशा जागा असतात का, अशा वास्तू असतात ज्या सगळ्यांनाच बाहेरच्या लोकांना माहीत असणं आपल्यासाठी धोक्याचं असतं. म्हणजे एखाद्या शत्रूने आक्रमण केलं त्याआधी त्याने धोरणं ठरवली, तर आतमध्ये कोणत्या ठिकाणी कोणती वास्तू आहे किंवा कोणत्या ठिकाणी कोणती गुपित जागा आहे, कोणता गुपित मार्ग आहे, हे जर सगळ्यांना माहीत असेल तर त्याचा फायदा शत्रू नक्कीच उचलणार. आणि ते माहीत नसावे म्हणूनची धोरणं होती की ही घोड्यांची पागा असेल, खलबतखाना असेल हा महादरवाजा जवळ, जेणेकरून बाहेरून जे लोक आत येतील त्यांना आतमध्ये चालणाऱ्या गोष्टींचा काहीच अंदाज न येता त्यांचं काम झालं की ते लोक त्यांच्या वाटेने निघून जाणार. आणि किल्ला हा खूप मोठा आहे, 17 एकर मध्ये पसरलेला आहे. तर किल्ल्यामध्ये होणाऱ्या गोष्टी त्यांच्या कानापर्यंत पोहोचू नयेत, त्या गोष्टी त्यांना समजू नयेत, यासाठीची सोय. त्यामुळे हा खास व्हिडिओ बनवला की नेमकं ह्या 3 गोष्टींचं कनेक्शन काय होतं की एवढा मोठा किल्ला आहे, खलबतखाना कुठेही बनवता आला असता, घोड्यांची पागा कुठेही करता आली असती, पण या सगळ्या गोष्टी तिने एकत्र करण्यामागची ही खास कारण होती असं मला वाटतं.
त्यामागे अजूनही काही वेगळी कारणं असतील जी कदाचित मलाही माहित नसतील. तुम्हाला माहित असेल तर मी कमेंट करून नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये गडकोट मोहिमांमधून मी तुम्हाला भेटत राहणार आहे. जय शिवराय.